हिंदीच्या सक्तीवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय। महाराष्ट्रात हिंदी सक्ती करू देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तसंच घाटकोपरमध्ये मराठी सक्तीची करून दाखवा असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिलाय। पाहूया। घाटकोपरमध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा। अरे इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता। इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा। हिंदी सक्तीवरून आक्रमक होत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला आव्हान दिलंय। भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी सरकारला चांगलंच खडसावलं। हिम्मत असेल तर घाटकोपरमध्ये मराठी सक्तीची करून दाखवा असं चॅलेंज ठाकरेंनी भाजपला दिलंय। त्यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत सांगतोय। तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा। घाटकोपरमध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो। राज्य सरकारनं हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय। महाराष्ट्रात मराठीत पाट्या करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महायुतीच्या सरकारनं किती केली असा सवालही उद्धव ठाकरेंनी सरकारला केलाय। हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल, होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे, पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे। तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने? काही नतद्रष्ट तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले। अरे इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता। यांचं सरकार, आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती। नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये शिक्षा ही हिंदीमध्ये असावी। तुम्हा आम्हाला मराठीसोबत हिंदी यावं यामध्ये काही वावगं नाही। त्यामुळे राजभाषा किंवा मातृभाषा या सर्व भाषा प्रत्येक व्यक्तीला आल्या पाहिजे। मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो, पहिली प्रायोरिटी महाराष्ट्राची मराठीच असली पाहिजे। तुमची माझी मराठीच भाषा असली पाहिजे, मी मराठीतच बोललं पाहिजे। पण काही भाषेचं ज्ञानही असलं पाहिजे। मराठी भाषा बोलता आली पाहिजे, ती तर आपल्या रक्तामध्ये आहे, पण हिंदी भाषा बोलता आली पाहिजे। महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात मराठीला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल असा इशाराही ठाकरेंनी दिलाय। यांचं सरकार आल्यानंतर मराठी नहीं आती, मराठी लोग गंदे हैं, वो नॉनव्हेज खाते हैं। मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हटलं होतं ना, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, तसं इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा। हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले। हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।